माणसात तिढा निर्माण झाला आणि जगणाऱ्याच माणसांचे प्रश्न निर्माण झाले. तो प्रश्न एवढ्यावर थांबत नाही तर मुक्या जनावरांवर सुद्धा त्याचे सावट पडतंय. आणि आपण आता पाहतोय इथे ही गायी आहे, इकडे ह्या गोठ्यामध्ये गायी आणि त्याचे छोटे छोटे वासरं आहेत. हे सगळे हंबरतात. सकाळपासून यांना पिण्याचे पाणी नाही, खाण्यासाठी चारा नाही. आणि या पाठीमागे झालाय तो दोन माणसांमधला वैरत्वाचा प्रश्न. दोन परिवार एकमेकाला भिडलेत आणि शेत तळ की दगडखान ह्या विषयाने चर्चा सुरू झाली. ती चर्चा पोलीस स्टेशन पर्यंत गेली. पोलिसांमध्ये दोनांच्या विरोधात एकमेकाचा परस्पर जाऊन गुन्हा दाखल झालाय. आणि प्रश्न आता ऐरणीवर आलाय, या जनावरांचं पाहणार तरी कोण? कारण ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते सगळं परिवार सध्या फरारी आहे. ज्यांनी दाखल केलेला आहे त्यांना अटकपूर्व जामीन झालाय असं आम्हाला सांगितलं जातंय. खरी परिस्थिती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही ती माहिती घेऊ आणि परत एकदा त्याच्यावरती चर्चा करू. काय घडलंय नक्की तर या घरामध्ये जे कोण व्यक्ती ज्यांच्याकडून काय गुन्हा झाला असं पोलिसांना वाटतंय, त्यांच्यावर जो दाखल झालाय त्यांचे एक नातेवाईक आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधू, जाणून घेऊया नक्की काय झालंय ते. साहेब, आपलं नाव काय? नवनाथ गाडे. हे नवनाथ गाडे आहेत. इथं काय घडलं आणि तुम्ही त्यांचे कोण आहात? मी त्यांचा मेहुणा आहे, नंदकुमार साळुंखे यांचा मेहुणा आहे. त्यांचा फोन आला की बाबा आमच्या घराशेजारी उत्खनन चाललंय. त्या संदर्भात संदीप आणि त्याचा परिवार मागली 6 महिन्यापासून तहसीलदार म्हणा, प्रांत म्हणा किंवा SP ऑफिस, ह्या DYSP ऑफिस यांच्याशी सतत पत्रव्यवहार करत होता. एक मध्यंतरी पूजेच्या आधी इथं ब्लास्टिंग झालं तर दगड इथं पडला. दगड पडल्यानंतर त्यात गायला लागला. त्या शेजारी आमची बहीण बसलेली. जर तो दगड अलीकडे आला असता तर आमच्या बहिणीचं बरं वाट काहीतरी झालं असतं. त्याच्यावर त्यांनी तहसीलदारनी पंचनामा केला. सदर परत खनन चाललंय त्याचा पण पंचनामा केल्यानंतर ते प्रकरण तहसीलदारपाशी होतं. तर त्याच्यातून अशी नोटीस काढली की बाबा परत पंचनामा करायचे, तुम्ही खदानीवर या. त्यांना रितसर सर्कलची नोटीस आहे. त्या दिवशी त्यांना बोलवलं. सर्कलची नोटीस असताना ते तिघं गेले, संदीप, अनिकेत आणि त्यांचे वडील तिथं गेले. ते तिथं जात असताना त्यांच्यावर डायरेक्ट शिव्या देऊन मारहाण केली. कुणी केली? सदर खराडे परिवाराने. खरड्यांचं नाव काय साहेब? हर्षद खराडे किंवा त्यांच्या परिवाराने. बर, पुढे काय? ते झाल्यानंतर ती घरी आल्यावर मला फोन आला की बाबा मला मारहाण केली. म्हणलं सर तुम्ही कंप्लेंट करा किंवा काय करा. पण परत घरी येऊन त्यांना तिघांनी मारलं. बहिणीला उठता बसता तुम्ही येत जे नाही. त्यांना मारले असं म्हणताय, या संदर्भात तुमच्याकडे काय प्रूफ आहे? मला त्यांनी व्हिडिओ पाठवले, दोन्ही पण ओके, ते व्हिडिओ तुमच्याकडे आहे? आहेत, व्हिडिओ आहेत. ठीक आहे, पुढे सांगा. तरी सर ते पोलीस स्टेशनला गेले, त्यांचे मेडिकल झाले, त्यांचा गुन्हाही दाखल केला. गुन्हा 26 तारखेला दाखल झाला त्यांचा. आणि समोरच्या पार्टी पण गुन्हा दाखल करायला गेली, त्यांना मेडिकलची चिठ्ठी दिली. एवढेपर्यंत त्यांनी मला सांगितलं. नंतर डायरेक्ट त्यांचा मला 30 तारखेला फोन आला की त्यांनी आमच्यावर अशाची तक्रार केली. म्हणजे तेच की बाबा आम्ही 40 लाख रुपये खंडणी मागतोय, किंवा आम्ही त्यांची 3.3 तोळ्याची चेन चोरी केली, किंवा मी त्यांना जीवे मारण्यासाठी असे हातात उचलाना असे दगड मारले. दगड कसे मारले तर ते डोक्यात लागणार होतं पण ते खाली वाकले. आता खाली वाकल्यावर दगड पुढे जाईल का मांडीला लागेल? तर ते म्हणते त्या दगडांनी जीव गेला असता. पुढे काय सांगायचं तुम्हाला? वादिवाद झालाय, दगड मारण्यापर्यंत गेले, चैन चोरीला गेली, रोख रक्कम गेली असं त्यांनी सांगितलंय. हो, तुम्हाला काय सांगायचं या बाबतीत? हे सगळे चुकीचं आहे प्रकार. ते न्याय मागायसाठी चाललेले. त्यांचे घर नवीन घर आहे. आज त्यांनी 40 वर्ष कष्ट करून एक घर बांधलंय. त्या ब्लास्टिंगने त्या घराला तडे गेलेत. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की बाबा तुम्ही खादान करताय करा, पण छोटं ब्लास्टिंग करा जेणेकरून आम्हाला त्रास नाही होणार. असं आज त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद केला. त्यांना दवाखान्यात जायचं असतं, किंवा रात्रीचं एरीचं दूध घालायचं असतं, किंवा दुधाची गाडी यायची असते, किंवा त्यांना चारा आणायचा असतो. त्यांचे सगळे रस्ते बिस्ते सगळे बंद आहेत. मित्रांनो, ज्या कुटुंबामध्ये हा वाद झालाय त्या कुटुंबातले हे पाहुणे आहेत. त्यांची बहीण त्या घरामध्ये दिलेली आहे आणि यांना बहिणीने सांगितलेल्या सविस्तर हकीकतवरून ते आपल्याशी आता संवाद साधलेले आहेत. एकच या गोष्टीनिमित्त आपण सर्वांना, प्रेक्षकांना, पोलीस खात्याला, सरकारी लोकांना आणि जे कोणी हे दोन परिवार असतील त्यांना सुद्धा एकच सांगू की मानवता हा एक खराच धर्म आहे. माणसापेक्षा या जीवनामध्ये मूल्य कशालाही नाही. या ठिकाणी मागील अल्पकाळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. क्षणात होताचं नव्हतं झालं आणि ह्या महाराष्ट्राला एक उमद लोकांच्यासाठी काम करणारं नेतृत्व हरपलं. सर्व काही इथंच राहिलं आणि अनाथ झाला तो एका नेत्यासाठी महाराष्ट्र. हे सांगण्याचं कारण काय की तुम्ही आपापसातले स्नेही संबंधी आहात, आपल्या एका गावात राहतात, शेजारी राहतात. शेत तळ की दगडखान या प्रश्नावरून तुमचा संवाद सुरू झाला, तो वादात गेला आणि तो वाद आता न्यायालयांपर्यंत जाणार आहे. सर्वांना या निमित्ताने आम्ही आव्हान करतो, माणुसकी जिवंत ठेवा. आपापसात तुमचे तंटे वाढतील, पण हे जे गोधन आहे, पशुधन आहे, याच्यासाठी यांना न्याय देणार कोण? माणसं आपापसात भांडून उपचार करू शकतात,
पण ही माणसं, ही प्राणी, हे गोधन जर पाण्यावाचून अन्यावाचून तळमळून जर गेलं तर याचा दावेदार आणि जबाबदार कोण, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असेल, न्यायव्यवस्थेच्या संदर्भामध्ये होणार ते न्यायाच्या प्रक्रियेनंतर लोकांपुढे येईलच. पण माणूस म्हणून आपण सर्वांनी एकत्रित यावं, एकत्रित बोलावं, एकत्रित वागावं आणि अशा मुक्या जनावरांचा तरी जीवात्मा जाणावा, एवढंच आम्ही आवाज लोकशाहीच्या वतीने सांगतो. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 56 69 16. धन्यवाद.